Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. सो नमस्कार मित्रांनो, आपण आहे ना आता एका ठिकाणी सिक्रेट प्लेसवर चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे फक्त शंतूला आणि मला माहिती आहे, बाकी सगळ्यांना माहिती आहे, फक्त काजलला नाही माहिती. सो येस, चला माझ्यासोबत. आणि आपल्यासोबत आहेत काजल, वहिनी, तन्वी, शंतनू, हॅलो, आणि तन्मय. सो चला लवकर लवकर निघूया, भुका लागल्यात. हो येस. पण लास्ट ब्लॉगमध्ये हाच पुढे बसला होता, पण ती गाडी वेगळी होती, ही गाडी वेगळी, त्यामुळे आपण यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये. हा, आता या साहेबांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये का. तर चलो. आणि हां, आपण रत्नागिरीमध्ये आलो आहे आणि शिमगा असल्यामुळे हां ट्रेनमध्ये नाही तेवढं शूट करायला जमलं, त्यात बॅटऱ्या माझ्या सर्व लो होत्या आणि आपण मोबाईलमध्ये शूट करतोय. तर रोहित आणि काजल वहिनी आज सिंधुदुर्गातनं आलेल्या आहेत रत्नागिरीत, पण गाडी लेट झाली 1-1.5 तास, त्यामुळे त्यांना खूप आता तसं स्ट्रगलच करावं लागलं. गर्दी पण होती शिमग्याची, रत्नागिरी मधून मुंबईला किंवा सिंधुदुर्गात मुंबईला, त्यामुळे मला शूट करायला नाही मिळालं, शूट करायला पण नाही मिळालं त्यामुळे. आणि नॉन एसीचा डबा होता त्यामुळे सगळीकडे. सकाळी मी सावंतवाडीला गेलो त्यामुळे आपल्या कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या सर्व लो आहे. पण फक्त ड्रोनची बॅटरी फुल चार्ज आहे, पण ड्रोन मध्ये मी शूट नाही करू शकत. ओके. तर आता आपण एक अशी जागा एक्सप्लोअर करणार आहोत जी फक्त मला, रोहितला, तन्वीला आणि तन्मयला माहिती आहे, वहिनींना माहीत नाही आहे. आणि त्यांच्याच बड्डेसाठी आपण आता त्या ठिकाणी चाललो आहे. तर स्टे ट्यून्ड. काजलचा बर्थडे आम्ही सावंत पॅलेस हॉटेल 4 स्टार हॉटेलमध्ये करत आहोत. हे आहे ते हॉटेल. तो बघा, तो घोडा दिसतो का, तो पण ओरिजिनल आहे. माझ्या मागे हसतायत बघा सगळे, लगेच तोंड फिरवले. चला इकडे जायचं, आपल्याला इकडे जेवायला जायचं. मस्त वाटतंय. आपण आलेलो आहोत या इथे सावंत हॉटेल पॅलेसमध्ये आणि आज माझ्या बायकोचा बड्डे आहे. सो आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी या इथे आलेलो आहोत. शंतनू कालच जे आपला कुंकेश्वरचा वगैरे ब्लॉग होता ना, त्यानंतर तो कालच रत्नागिरीला आला संध्याकाळी. सो आज आपण सावंतवाडीला वगैरे गेलो आणि या इथे आज रत्नागिरीला आलो आहे भावाला भेटायला. आणि आज आपल्यासोबत आहेत वहिनी कुठे, वहिनी साहेब. सो वहिनी आहेत आणि वहिनींचा भाऊ आहे. सो सावंत हॉटेलमधलं आता मी ना खरं तर आतमध्ये इतकं भारी केलेलं आहे, जबरदस्त आहे. तो मी इथलं एक थोडासा व्ह्यू देतो आणि मग आपण आतमध्ये जाऊया आणि केक कटिंग आणि जेवण, सो सर्व काही आज यामध्ये जेवढी धमाल आहे ती सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो या इथे डिफरंट टाईम झोन्सचे डिफरंट वॉचेस आहेत. न्यूयॉर्कमध्ये आता 2:15 वगैरे वाजलेत, 7:15, 7:15 वगैरे. आणि आपल्या इथं आता इंडियाचं टायमिंग नाही लावलं इथं. कारण बाकीच्यांची घड्याळं आहेत ना आपल्या हाताने. सो या इथली सगळ्यात जास्त जी मला आवडणारी गोष्ट आहे ती आहे या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्ण पोर्ट्रेट. आणि हा पूर्णपणे खिळ्यांनी बनवलेला आहे. सो थांबा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. कधी नाव पण ऐकलं नव्हतं, पण आम्ही आता खाणार आहे क्रीम ऑफ टोमॅटो सूप.
मॅडम क्रीम ऑफ टोमॅटो सूप काय करायचं. मॅडमचा बड्डे आणि सकाळीसुद्धा आम्ही सावंतवाडीला गेलो होतो, तिथं पण मी बड्डे विश नाही केलं आहे. सो ऑन कॅमेरा मी बड्डे विश करते. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आपल्यासोबत आज आहेत शंतनू आणि वहिनी. पहिल्यांदा म्हणजे घरीसुद्धा ब्लॉगमध्ये होतात ना, ब्लॉग बघतात घरी, पण आता फर्स्ट टाईम आज आपल्यासोबत आज आहेत. आणि शंतनूचे मेहुणे साहेब पण आपल्यासोबत आहेत. हॅलो शंतनू, वहिनी तन्वी आणि तन्मय एकदम तन्मयपणे आलं आहे. थँक्यू आम्हाला इथं घेऊन आल्याबद्दल. येस, आता मी थोडंसं आतमधला ना रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला की आतमध्ये इंटेरियर कसं आहे पॅलेस. फायनली आपण काय मागवलं आहे? चिकन फ्राईड राईस आणि म्हणजे एगिटेरियन पण आहेत, चिकन टेरियन पण आहेत आणि व्हेजिटेरियन पण आहे. व्हेज पण आहे. पहिल्यांदा असं 3 टायमाचा आपण 3 टाईपचा राईस खातो. पैकी हादरून झाल्यावरती या इथे वा 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 काय तयारी आहे बड्डेची, एकदम जोरदार. आमच्या मॅडमच्या बड्डेची तयारी. सो आता फक्त इथे केक मिसिंग आहे आणि मॅडम पण मिसिंग आहे. केक येईलच, मॅडम कुठे गेल्यात? एकदम आग लागलेली आग. मग राणी सरकार, कसं वाटतंय तुम्हाला अशा सावंत पॅलेसमध्ये, रत्नागिरीच्या सावंत पॅलेसमध्ये आजऱ्याचे जाधव आले? कोकणपासून महाराष्ट्र संबंध विकसित करण्यासाठी. हां, तर हे पुष्पगुच्छ खास त्यासाठी ठेवलेत आम्ही. आणि संकल्पना आहे या ठिकाणी करायची. थँक्यू मेहुणे साहेब. आणि हेच आपल्याला घेऊन आले. हां, म्हणजे मगाशी मी बोललो ना, तन्मयने एकदम तन्मयतेने काम केलेलं आहे. केक कुठे आहे? सो कसं वाटतंय तुला? हे काय जेवण कसं होतं? जेवण मस्त होतं, छान होतं. आणि सरप्राईज कसं वाटलं? सरप्राईज पण मस्त. हे दोघांना थँक्स तरी बोल. थँक्यू. असं धन्यवाद. मंडळ आभारी आहे. गोएट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काजोल, हॅपी बर्थडे टू यू, God bless you, God bless you, happy birthday dear lady, happy birthday to you. सो केक इतका टेस्टी आहे. आपला आयरिश कॉफी शंतनूने मागवलेला. केक ऑफ द डे म्हणून रत्नागिरीमध्ये मेन रोडलाच आहे. हां, दुकान तर आमच्या बायको साहेबांनीच सुचवलं. तर विषय असा आहे की चॉकलेट फ्लेवर आपला कॉमन असतोच, पण म्हटलं आणि फ्रूट फ्लेवर्स पण सध्या फार पुढे, पण पायनॅपल मला स्वतःला आवडत नाही, त्यामुळे म्हटलं आपण एक आयरिश कॉफीचा फ्लेवर यामध्ये 4 चांद लागले. माणूस माझ्या ना ब्लॉगचे मिनटं वाढवतो मुद्दाम. सो आता आम्ही जाणार आहोत या लिफ्टमध्ये. या इथे सुद्धा हे असं सिंहासन आहेत. हो हो हो. रिफ्लेक्शन आहे. अरे हा खाली का चाल? अरे सॉरी, आपण
पण या इथून खूप भारी दिसतं पूर्ण पॅलेस, खरंच खूप छान दिसतोय ते. या इथे वरती लॉजिंग पण आहे, सो या इथे रूम्स सुद्धा घेऊन आपण राहू शकतो. इथून झुंबराचा जो व्ह्यू दिसतो ना तो खूप अप्रतिम असा आहे. या इथे आपण सेकंड फ्लोअरला आलोय आणि या इथे अशी मस्त तोफ ठेवलेली आहे. म्हणजे इंटेरियरचा ना पूर्णपणे हे लोकांनी ना एकदम बारीक यांनी बनवलेलं आहे. बघा या इथे असं हे मोराचं हे एक पोस्टर आहे, त्यात इथे सुद्धा आहे. काजल, तुला कसं वाटतंय असं शाही पॅलेसमध्ये बड्डे तुझा सेलिब्रेट केला आपण? खूप छान वाटलं. बस. पण पहिलं कधी असं शाही पॅलेसमध्ये बड्डे केला होता का? जाऊ दे, आता 1 तारीख झाली आहे, बड्डे संपला. बड्डे होईपर्यंत म्हणजे 12 वाजून गेलेत, कारण की आजचा दिवस थोडासा हॅक्टिक होता. आणि मी शंतनूला, वहिनींना आणि तन्मयला थँक्स बोलेल, कारण की आजची जी संध्याकाळ होती ती खरंच खूप छान गेली. त्यासाठी त्यांचं पण धन्यवाद. रात्र झाली आम्हाला पोचायला झाली गेली. सो येस, लवकरच भेटूया आणखीन एका व्हिडिओसोबत. आणि कुठे जाऊ नका, कारण की उद्या आम्ही बरीच धमाल करणार आहोत आणि हे सगळे असणार आहेत आपल्यासोबत. तन्मय नसणार आहे, बट वहिनी असणार आहे, शंतनू असणार आहे, काजल आणि मी. सो फुल धमाल करणार आहोत. आणि उद्या तर गरुडाचे एवढे भन्नाट शॉर्ट्स मिळणार आहेत ना, पण मी सांगणार नाही कुठे चाललो आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. लवकरच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.